नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोनासारखी एक महामारी आपल्या देशामध्ये आली आणि बघता बघता म्हणजे अगदी समजले नाही त्या चायनामध्ये काय झालं, यायला त्यांनी काय खाऊन का काय वाढवला व्हायरस की काय केलं की बळण टाकला, सगळ्या नंतर सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. पण तो जो कोरोना व्हायरस आपल्या देशामध्ये आला ना, तेव्हा इथल्या अनेक लोकांना प्लेगची आठवण झाली. म्हणजे जिकडं तिकडं त्या गेल्या जो काही मार्चला आपला लॉकडाऊन लागला आणि त्या मार्चच्या नंतर जे काही 2-3 महिने पुढे सरकले, त्या 2-3 महिन्यामध्ये जे काही सोशल माध्यमांमधून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून जे काही पसरत होतं ना, ते इतकं भयंकर होतं की त्या धक्क्यानेच अनेक माणसं मेलीत, अनेक माणसं आजारी पडलीत. जे आजारी पडलीत त्याला बघत त्याला काय ताप आलाय, सर्दी आले, खोकला आलाय, काय आलं, त्याला त्याच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्हच यायच्या. अशी कित्येक लोक तुमच्या आमच्यातली तुम्हाला माहिती असेल की जे रुग्णालयात गेलीत आणि मृत्यू होऊनच त्यांचा ते आपल्याला बातमी कानावर पडली. तेव्हा तर भेटता येत नव्हतं. इतकी भयंकर अवस्था त्या कोरोनाच्या काळामध्ये झाली. याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी महामारी जी आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या काळातली या कोरोनाच्या वेळेला जी आली ती आधी कुणीही पाहिली नव्हती ना, या कुठल्या पिढीने कधी पाहिली होती. आता ते प्लेग बिगचं सांगतायत ती साथ देखील कधी कुठे काय कोणाकडे एवढी वित्तम बातमी नाही किंवा माहिती देखील नाहीये, आली होती हे माहिती आहे. पण ही जी कोरोनासारखी महामारी आली, ती महामारी या धावत्या जगातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची महामारी होती. म्हणजे जे काही घडलं या कोरोनाच्या काळामध्ये ना, ते काही जणांना न विसरणार आहे. काही जणांच्या आठवणी आहेत जे गावाला पळाले लगेच लॉकडाऊनच्या पहिल्याच महिन्यामध्ये जाता आलं ज्यांना. म्हणजे मला तर विशेष एक वाटत होतं त्यावेळेला की जो काही पहिला महिना लागला, अरे जे जात आहेत गावाकडे त्यांना जाऊ द्या, तरी त्यात देखील ते पोलीस बिलीस अडवून कुणाला मारतायत, किती कुणाला काय काय करतायत. इतकी भयंकर परिस्थिती तयार झाली होती त्यावेळेला की अक्षरशः येणारा काळ बाबा परत सूर्य बघायला मिळेल की नाही असंच प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्येक जण म्हणत होता कमवलेला पैसा आहे ना, खाऊन पिऊन घ्या, मजा करा आणि मरून जाता, जग संपणारच आहे, अशा काहीशा बातम्या देखील येत होत्या. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती त्या माध्यमावरती आज या गावामध्ये 40 लागले, उद्या त्या गावामध्ये 50 लागले, इथं 10 जण मेली, तिकडं 10 जण मेली, कुठल्या त्या झॉम्बीज बिंबीजच्या व्हिडिओ यायच्या. गावाकडे त्या गाववाल्यांच्या मोबाईलवरती यायचं, त्यांना हेच खरं वाटायचं. इतकी भितरलेली, इतकी घाबरलेली लोक, साधी शिंक आली तरी त्याला कोरोना बिरोना झाला की काय, असली भयंकर परिस्थिती होती. ते जे काही 1 वर्ष गेलं ते कधीही ही पिढी ज्यांनी हे पाहिलं ते कधी विसरू शकत नाहीत. जे निघून गेले ते गेले, जे इथं राहिले मुंबईमधल्या या 10x10 खोल्यांमध्ये ना, या फ्लॅटमध्ये, त्यांनी अक्षरशः 6-7 महिने कसे काढले देव जाणे. जे गावाकडे गेले त्यांना स्वच्छंदी फिरता आलं, मजा करता आली, त्यामुळे त्यांना कोरोना म्हणजे त्यांची एक चंगळच झाली. पण या सगळ्या गोष्टींनंतर आता पुन्हा एकदा तसंच काहीसं त्या चायनावाल्यांनी परत तिच्याला डोक्यात टाकलंय. ते HMPV नावाचा व्हायरस पुन्हा एकदा डोकं वर कडू लागलाय. भारतामध्ये 2 पोरं लागली. आता ही 2 पोरं लागल्यानंतर या काही हाहाकार उडाला या मीडियावरती. मी खास करून त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवली आणि जे काही दाखवण्यात आलं ना, हे तेच करतायत ज्या वेळेला कोरोनाच्या वेळेला केलं. फक्त सालं TRP साठी यांच्या TRP साठी यांनी वारे माप बातम्या दिल्या. लोक इतकी घाबरली, इतकी बिथरली की त्यांना समजेनाच काय होतंय. इतकी TRP खेचलं ना, तुम्हाला माहित नसेल त्याच्या मागचं. यांच्यावरती जर कुठला स्कॅम नावाची जर कुठली गोष्ट काढायची झाली ना, या मीडियावरती पहिली काढली पाहिजे कोरोनाच्या काळातली. ते चायना फेना लगेच कसा काय तुमचा HMPV इथं पोहोचला लगेच असेल, संक्रमण असेल, पण बरोबर अगदी सगळ्या गोष्टी कशा काय भारतामध्ये लगेच लागतात. आणि जे काही चायनामध्ये होतंय, चायनातल्या कुठल्याही तिथल्या राहणारे अनेक भारतीय लोक आहेत, ते असं सांगतायत की इथं अजूनही एवढं काही मोठा हाहाकार उडलेला नाही जेवढा भारतात चाललाय. अरे भारतात इथं मीडियाचा हाहाकार चाललाय. त्यांना काय तिच्या आईला आता कोरोना गेला, आता परत हे वर्षभर आपलं HMPV करत बसायचं, त्यांना काय TRPशी मतलब. पण गोरगरीब जो गेला हॉस्पिटलांमध्ये, अनेक जणांना कोरोना झाला, निश्चित झाला. त्यांना पहिलेही काही मूळचे आजार होते त्यांचा, त्याच्यामुळे मृत्यू झाला असेल. पण काही लोक घाबरून मेली, घाबरून की मला कोरोना झालाय, माझं काय होईल, घाबरून मेली. आणि आता देखील तीच परिस्थिती ही मीडियावाले सगळे उभे करतायत. अरे लागू द्या ना, 2 लागले तर, अजून काय कुठं काय झालंय का, काय गेलेत की काय, आहेत ना, थांबा जरा, शांतीला घ्या. वरती बसलेत सगळे. एखादं वॅक्सिन येईल, एखादी कुठली गोष्ट येईल की लागली म्हणजे काय तिच्याला उद्यापासून काय लॉकडाऊनच लावता की काय परत. याच्यातून मोठ्या लोकांचं काही जात नाही हो. गोरगरीब मरतोय, मेला या कोरोनाच्या काळामध्ये. ज्यांचे हातावर पोट होतं ज्यांची, ती मेली. अर्धी लोक 10-12 वर्ष मागे गेली. त्याच्यामुळे 2 लागले म्हणून काय संपूर्ण 150 कोटीचा भारतच लागलाय असल्या काही बातम्या देऊ नका. हा जो काही HMPV व्हायरस आहे, हा लहान मुलांना आणि खास करून वृद्धांना जास्त करून होतोय असं सांगितलं जातंय. आता हा HMPV व्हायरस ज्या काही बातम्यांमधून चायनामध्ये उसळलाय आणि त्या व्हिडिओ त्या हॉस्पिटलमधल्या आल्या, ते मास्क बिस्क घालणाऱ्या, तो किती खरा आहे किती खोटा आहे, तिथल्या आलेल्या बातम्या, या सगळ्या गोष्टी थोड्याशा आम्हाला थांबून पाहाव्या लागतील. की आपलं तिकडं उठलं की लगेच इकडं पण उठलं. आम्ही लोकांना घाबरवतोय कशासाठी, का म्हणून, नुकसान कोणाचं, लोकांचं.
कोरोनाच्या काळामध्ये कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, कोरोनाच्या काळामध्ये कित्येकांना पगार मिळाले नाहीत, कोरोनाच्या काळामध्ये कित्येक जण बसले, यांनी सॅनिटायझर मध्ये रॉकेलन येन तेन काय काय टाकून धंदे यांनी उडवले, धंदे केले, मास्कचा आणि ह्याचा त्याचा धंदा उडवलाय सगळ्यांनी. पण या वेळेला HMPV सारखा व्हायरस येतो, घाबरून जायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, काय नाही होत त्याला. असला HMPV काही त्याला काही घेणं देणं नाही, काही फरक पडत नाही असल्या गोष्टींनी. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या, बाहेर पडताय मास्क लावा, हात व्यवस्थित स्वच्छ धुवा, स्वच्छता ठेवा. जी काळजी तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये घेत होता घरामध्ये, जास्त कोणाच्या संपर्कामध्ये जास्त जाऊ नका, ते करू नका. लहान मुलांना खास करून स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्या, त्यांना स्वच्छता काय असते ते सांगून द्या, त्यांची स्वच्छता ठेवा, वृद्धांची स्वच्छता ठेवा. आणि खास करून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या गावाकडे व्यवस्थित असेल, तुमच्या इथं जर घरात कोणी वृद्ध असतील तर त्यांना आपलं गावाकडे व्यवस्थित पाठवून द्या. इथं कोंडून काय ठेवण्यात अर्थ नाहीये. आणि उद्या असं जर काय आचार काही घडेल बाबा, त्याला काही सांगू शकत नाही. जसं मागे ते 5-6 वर्षापूर्वी घडलं तसं उद्या दारं बंद करतील, सकाळी उठून येऊन सांगतील संचारबंदी झाली, तुमची लॉकडाऊनच लागलं हे लागलं. यावेळेला कोणी ऐकणार नाही, चोपतील धरून पोलीस बिलीस आणणार. पण सांगत असताना लोकांना तुम्ही बोलत असताना त्यांना धीर देऊन सांगत जा. लगेच HMPV आला संपलं सगळं, तबाही झाली. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या, तुमच्या काही गोष्टी कटाक्षानं पाळा. काही HMPV तुम्हाला होत नाही. एवढा कोरोना गेला, कुणाला अर्ध्यानं झाला पण नाही. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि खास करून या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या बातम्या, या बाकीच्या कुठल्याही थर्ड क्लास न्यूजवरती फिरणाऱ्या बातम्या, यांना महत्त्व देऊ नका, यांना पाहूच नका. जे काही ऑफिशियल रिसोर्सेस येतात, जे महत्त्वाचे अगदी काही आपल्या देशातले जे कोणी मला असं वाटतं न्यूजवाले आहेत, त्यांच्या काही बातम्या पहा, त्यांचे रिपोर्ट पहा आणि तिथूनच सगळ्या गोष्टी घेत जा. हे बाकी हे व्हॉट्सअप फिट्सवर एखादं मोकळं असेल ते पण टाकत असेल. म्हणजे काही गावांमध्ये तर म्हातारी माणसं वृद्धापकाळाने मेली, त्यांना देखील सांगितलं की ही म्हातारी कोरोनाने गेली, म्हणून त्या घरामध्ये 2-2, 3-3 महिने माणूसच जात नव्हता. इतकी भयंकर परिस्थिती या कोरोनानं करून ठेवली. घरातले एकमेकांकडे ज्याला ह्याला कोरोना झाला तर ह्याला मरून दे, ज्याला आपण जगू, असली विचित्र सगळ्या गोष्टी त्या आजाराने दिल्या. त्याच आता परत ओढवून घ्यायच्या नाहीत. फक्त सांगितलंय तेवढं निश्चित करा. मी काय तुम्हाला कुठली चुकीची बातमी, चुकीच्या म्हणजे काय HMPV येऊ द्या वाढू द्या असं नाही सांगत आहे. तुम्हाला फक्त एक सांगतोय, तुम्ही तुमची काळजी घ्या. जे डॉक्टर सांगतील, जे तज्ज्ञ सांगतील ते तुम्ही करा. बाकी कसल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. या मीडियावाल्यांच्या तर नादालाच लागू नका. या अर्ध मीडिया तर बोगस आहे, साला बोगस, TRP साठी फक्त काढलेली. यांचं काही याच्यावर घेऊ नका जास्त मनावर. हेच ज्याला यांनाच माहित नाही बातम्या काय देतात की नाही. घोडीला घोडा लावायचा यांची फक्त कामं असतात. त्यामुळं यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा. काही होणार नाही. घाबरून जाऊ नका. मुलांना जास्त कोणाच्या संपर्कात येऊ देऊ नका. वृद्धांची देखील काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्या.